चाप्टरगिरी करून जर आपण ते धंदे पाणी केले तर ते आपल्या फायद्याचे ठरतील. याच्यामध्ये विवाद करून उपयोग नाही. अशा स्वरूपाचं काम आपल्या 1-2 महिन्यातच सुरू करायचं आहे. आणि या मदतीसाठी संपूर्ण सूत्र कोलारकर सर हाती घेणार आहेत. आणि त्यांच्या मदतीला आम्ही पेंदे कृष्णाची कथा माहिती आहे तुम्हाला? पाऊस पडत होता, मग ते कृष्णाने सांगितलं काठ्या घ्या, आणि तो काठ्यांवर डोंगर उचला. कृष्णाने करंगळी लावली होती, तो उचलला होता कृष्णानेच. पण आमच्यासारख्या पेंद्यांना काय वाटतं, आम्हीच उचललाय डोंगर. सगळं काम करणार तो माणूस आहे, ही 2 माणसं. आणि तर आम्ही, माझ्यासारखा माणूस फक्त काठी लावूनच आहे. पण हे जे आपल्यापर्यंत आलंय हे खूप 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 महत्वाचं आहे. हे कोणी शिकवत नाही. जगण्याची कला तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना, भाऊ मला जरा धंद्याची आयडिया दे रे, कोणी देणार नाही. काय धंदा करू मी, सांग ना जरा. हे कोणता धंदा करावा त्याची आयडिया तुमच्यापर्यंत आलेली आहे. आता ह्याचा कसा वापर करायचा हे कोणावर आहे? कोणावर आहे? बोला ना. नाही बोलला तर धंदा कसा होईल आपला? बोलायला पाहिजे. जो बोलतो त्याचं सोनं विकलं जातं, जो बोलतो त्याचं पितळही विकलं जातं, आणि जो बोलत नाही त्याचं सोनंही त्याच पडून राहतं. आपण आदिवासी समाजातले असलो तरी माणसंच आहेत ना. आपलं तोंड आहे, बोलायचं बिंदास. ही माणसं काही वेगळी नाही, ते आपलीच माणसं आहेत ती. आणि एवढ्या जिव्हाळ्याने येतात, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याविषयी काहीतरी आपुलकी म्हणून येतात. मग आपण ते बोलायला शिकलं पाहिजे. त्यांच्याकडून शिकून घ्या. ते सर आहेत ना, त्यांनी सगळं बोलबच्चनवरच सगळं केलंय. 8,000 लोकांना, पोरांना डिजिटल टीव्ही, अनेक प्रकारची मदत, स्मार्ट टीव्ही, काही शैक्षणिक मदत, ते सगळं बोलबच्चनवर. तुम्ही नाही बोलला तर तुमचा धंदा होणार नाही. आणि या गोष्टी या करताना शिकून घ्यायच्या. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी काय तुमच्यापेक्षा मोठा नाही, मोठा म्हणजे मोठा माणूस नाही तुम्हाला उपदेश द्यायला. ही आपली चर्चा आहे, म्हणजे कशा पद्धतीने करावं. सर तुम्ही सरांकडे सूत्र देतो. मी जास्त काही बोलत नाही. मी बोलता बोलता जास्त बोलतो, पण ते काय वाईट वाटून घेऊ नका.